नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी शक्तिपीठ महामार्गाबद्दल खूप मोठे अपडेट. शक्तिपीठ महामार्गासाठी एकरी एवढी रक्कम मिळणार. चला तर मित्रांनो बघूया आपण शक्तिपीठ महामार्गासाठी किती किती रक्कम मिळणार हे पण आपण या व्हिडिओत बघूया आणि सरकारचे काय म्हणणे आहे हे पण बघूया मित्रांनो आपण व्हिडिओत. शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये मिळणार अशी बातमी सरकारच्या सूत्राकडून मिळत आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी असेच नवनवीन व्हिडिओ शक्तिपीठ महामार्गाबद्दल अपडेट आणत असतो आपल्या चॅनलवर आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओला लाईक नाही केलं तर मी यानंतर शक्तिपीठ महामार्गावर व्हिडिओ बनवणार नाही. म्हणून तुम्ही जेणेकरून व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो बघूया आपण शेतकऱ्याची काय आहे यावर. शक्तिपीठ महामार्गात बाधित शेतकऱ्यांना मिळणार 2 कोटी रुपये. शक्तिपीठ महामार्ग हा घाट नांद्रे परिसरातून जात असताना 100% शेतकऱ्यांच्या बागायत जमिनीत आहेत आणि 12 जिल्ह्यातील शेतकरी पूर्ण यावर दुसरा उदरनिर्वाह नाही. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक आहे आणि काही शेतकऱ्यांसाठी म्हणणं आहे की रद्द करा. या परिसरात अन्य कोणतेही उद्योगधंदे नाही मित्रांनो ज्यातून शक्तिपीठ महामार्ग जात आहे. सर्व शेतकरी शेतीवरच अवलंबून आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी मोठा चौक निर्माण करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मित्रांनो आपण पुढे बघणार आहोत की शेतकऱ्यांना सरकारने किती रुपये एकरी दिले आहे. नव्याने निर्माण होत असलेल्या शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच आमिर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. उपसरपंच सुनील कांबळे ग्रामपंचायत सदस्य यावर आधी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की शक्तिपीठ महामार्ग हा घाटनांद्रे परिसरातून जात असताना 100% शेतकऱ्यांच्या बागायत क्षेत्रातून जात आहे. या परिसरात अन्य कोणते उद्योगधंदे नसल्याने महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह 100% शेतीवरच आधारित आहे. शेती गेली पुढील संबंधी बळीराजा कांगाल होण्याची वेळ येणार आहे. तेव्हा महामार्ग बाधित शेतकऱ्यांना एकरी 2 कोटी रुपये प्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे ही मागणी केली. शिवाय हा महामार्ग ज्या ठिकाणी विजापूर गुहागर मार्गावर क्रॉस होणार आहे तिथे एक मोठा चौक निर्माण व्हावे जेणेकरून त्याचा लाभ नजीकच असणाऱ्या श्री क्षेत्र खरसुंडी श्री क्षेत्र शुक्राचारी असे अनेक देवस्थान क्षेत्रांना भेट देण्यात येणार आहे. हा महामार्ग शक्तिपीठ जोडणारा असल्याने सार्थ ठरणार आहे. शिवाय घाटनांद्रे सांगली सोलापूर या 2 जिल्ह्यांना व कवठे महाकाळ तासगाव खानापूर व सांगोला 4 तालुक्यात सीमेवरील ठिकाण असल्याने येथे सर्कल निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच त्याचा खूप मोठा लाभ जनतेला होणार आहे. तेव्हा आमच्या या मागण्या मान्य झाल्या पाहिजे असेही ते म्हणाले. आणि त्यांनी मागणी केली की शेतकऱ्यांना 2 कोटी रुपये द्या अशी सरपंच यांनी मागणी केली. तर तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.